पुण्यात डीजेच्या आवाजाने तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। विसर्जन मिरवणुकीतील जो डीजेचा दणदणाट होता त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला असा अंदाज आहे। विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेचा दणदणाट मोठ्या प्रमाणात झाला। अगदी डीजेचा आवाज कुठल्या मंडळाचा जास्त याच्यावरून स्पर्धा रंगलेल्या आपण बघितल्या आणि त्याच अनुषंगाने या तिघांचा मृत्यू झालाय का अशा सध्या चर्चा होत आहे। मृत्यूचं कारण काय आहे हे मात्र प्रत्यक्ष जेव्हा अहवाल या संदर्भातला हाती येईल तेव्हा स्पष्ट होईल असं कळतंय। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। बालाजी, या तिन्ही तरुणांच्या मृत्यू संदर्भातले आणखी काही तपशील येऊ शकलेत का आणि डीजेच त्याला कारण आहे अशा पद्धतीचं काही वास्तव समोर येत आहे? या तिन्ही तरुणांमध्ये जे आहे ते विसर्जन मिरवणुकीमध्ये एक जण विजय टॉकीज जवळ सापडलेला होता आणि एक जण विश्रामबाग परिसरात सापडलेला होता। त्यामुळे त्या दिवशी रात्रीच्या ज्या घटना आहेत त्यानुसारच असा अंदाज वर्तवला जातोय। त्यांच्या ससूनमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले, त्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे। मात्र सातत्याने पर्यावरणवादी असतील किंवा ज्यांना त्रास होतो अशा लोकांनी पुणे पोलिसांना सातत्याने या बैठकामध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही डीजे वरती काहीतरी कंट्रोल करा। त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांकडून असं सांगण्यात आलं की आम्ही आवाजाच्या डेसिबलचे मीटर लावलेले आहेत, आम्ही सगळ्यांवर कारवाई करणार आहोत आणि आम्ही नियंत्रण ठेवू। मात्र पोलिसांना अपयश आलेलं आहे नियंत्रण ठेवण्यामध्ये, कारण डीजेचे आवाज इतके प्रमाणात मोठे होते की त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा पोलीस सुद्धा म्हणत होते। कारण येणाऱ्या विधानसभा आणि मंडळांची नाराजी या दोन्ही नको म्हणून मोठ्या प्रमाणात यावर्षी पुण्यात डीजेच्या आवाजाचा उद्रेक झाला आणि त्याचा परिणाम या तीन तरुणांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे या तरुणांना कुठलाही इतर आजार नव्हता, कुठली इतर व्याधी नव्हती, मात्र फक्त हृदयविकाराचा झटका आला, तो आवाजामुळे आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे पुन्हा एकदा आता या डीजेच्या मर्यादेवर काही बंधनं आणणं गरजेचं आहे आणि ते कडक पावलं उचलतील का पोलीस हे पाहावं लागेल। रिद्धी, बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।